नमस्कार, मी प्रतिभा चंद्रन आणि तुम्ही बघत आहात नवराष्ट्राचा विशेष कार्यक्रम सेंटर पॉइंट विथ डॉक्टर उदय निरगुडकर. आज आपण ज्या विषयावर बोलणार आहोत तुमच्या आमच्या सगळ्यांचा चिंतेचा विषय. शेतकरी राजा अक्षरशः डोळे लावून बसलेला आहे आकाशाकडे आणि काळा ढग एक जरी दिसला तरी आनंद वाटावा अशी परिस्थिती. याला कारण असं की यावेळी अल निनोच्या इफेक्टमुळे पाऊस पाऊस जो आहे तो कमी असणार आहे, पर्जन्यमान कमी असणार आहे. ते 70 ते 90% म्हणजे यामध्ये असू शकतं असा एक प्राथमिक अंदाज होता. अजूनही पावसाने ओढ दिलेली आहे आणि पावसाची चिन्ह दिसत नाहीयेत. पेरण्या झालेल्या नाहीयेत, म्हणजे पहिली पेरणी जी करायची असते ती सुद्धा झालेली नाहीये. 70 ते 100 मिलीमीटर एवढा पाऊस झाल्याशिवाय पहिली लावणी करू नका असा साधारणतः सल्ला हा कृषी म्हणजे ज्याला ॲग्रोमेट असं म्हणतात, कृषी हवामान खातं जे आहे त्यांनी स्थानिक सगळ्या शेतकऱ्यांना द्यावं असं यावेळी अपेक्षित असतं. आणि तो कुठे कुठे दिलेला आहे, कुठे कुठे दिलेला नाही. कारण आमचे ग्राउंड रिपोर्ट्स या संदर्भातले जे आहेत, जे आमचे स्ट्रिंगर सगळीकडून करतायत ते तुम्ही बघत असाल. डॉक्टर निरगुडकर यांनी काही नवीन मुद्दे आहेत जे महत्वाचे, त्याबद्दल ते आज प्रकाश टाकणार आहेत. सर, तुमचं खूप खूप स्वागत. आणि आपण नमस्कार. नमस्कार सर. अल निनोच्या इफेक्ट बद्दल यापूर्वी पण आपण एकदा बोललेलो आहोत. कारण म्हणजे एकंदरच पर्जन्यमानावर यावेळी परिणाम विपरीत होतोय. काय काय यामध्ये आतापर्यंत वैज्ञानिक दृष्ट्या आणि नवी संशोधनं समोर आलेली आहेत. कारण शेतीवर परिणाम होणार, अर्थव्यवस्थेवर परिणाम होणार, सगळ्याच गोष्टींवर परिणाम होणार आहे. त्यातला जो अर्थव्यवस्थेवरचा परिणाम आहे त्याच्याविषयी आज सविस्तर बोलायचं आहे. याचं कारण मागे जेव्हा आपण अल निनोवर कार्यक्रम केला तेव्हा तो एक केवळ डिस्कशन टेबल होता, परंतु त्या डिस्कशनची रियालिटी आता इथे आपल्याला पाहायला मिळते. याचं कारण आज जूनचा तिसरा आठवडा संपत आलाय आणि अजून महाराष्ट्रात पेरण्या झालेल्या नाहीयेत. ही परिस्थिती यापूर्वी 1972-73च्या दुष्काळामध्ये आली होती आणि त्यानंतर पावसाने ओढ दिलेली होती, परंतु इतकी प्रचंड ओढ दिलेली नव्हती. आज शेतीला पाणी पुरवणं शक्य नाही अशी शासनाची परिस्थिती आहे आणि फक्त प्यायला पाणी पुरवता येईल असे साठे आपल्याकडे उपलब्ध आहेत. त्यामुळे पावसाची जी वाट आहे ती वाट फक्त शेतकरी पाहतोय असं नाहीये, तर शहरातला चाकरमानी सुद्धा हा आत्ता पावसाची वाट पाहतोय. इंडस्ट्रीचं पाणी खूप कमी करण्यात आलेलं आहे. या सगळ्याचा जो परिणाम होतो तो आर्थिक विकासाचं चक्र मंदावण्यात होत असतो. याचं कारण इन्फ्लेशन वाढतं, म्हणजेच महागाई वाढताना दिसते. आणि इथे एक महत्वाचं संशोधन मला आपल्या प्रेक्षकांच्या समोर आणायचं आहे. ते म्हणजे महागाईचा संबंध हा फक्त कमी पावसाशी नाहीये. पाऊस हा त्यातला एक भाग असू शकतो. महागाईचा संबंध आता जो युद्धामुळे होतो, युद्धाचा जोर आता कमी होणार आहे, कारण होर्मुझ खुलं झालेलं आहे. लगेच ते काही तेलाचे दर कमी होतील उद्या सकाळी आणि संपूर्ण सप्लाय नियमित होईल असं नाहीये. परंतु आता त्यामुळे होणारी भाववाढ जी आहे, महागाई आहे, ती आपल्याकडे निश्चित कमी झालेली आहे. पण फक्त कमी पाऊस हे कारण नाही. भूपृष्ठावरचं तापमान आणि भूजलाची पातळी आणि तुमचे पाण्याचे साठे या 3 गोष्टी आहेत. याचा संबंध महागाईशी आणि अर्थव्यवस्थेच्या चक्राच्या गतिमानतेशी कमी जास्त असतो, हे आता समोर आलेलं आहे. आणि इथे अल निनोचा इम्पॅक्ट आपल्याला की या अल निनोमुळे विशेषतः उन्हाळ्यातलं जे भूपृष्ठावरचं जिथे शेत लावलं जातं, पिकं घेतली जातात, तिथलं तापमान जे आहे ते तापमान खूप वाढलेलं आहे. आणि अल निनोचा इम्पॅक्ट हा सर्वात जास्त तीव्र आणि सर्वात जास्त दीर्घकाळ असण्याची शक्यता जवळपास 63% आता हवामान खात्याने नोंदवलेली आहे. त्यामुळे अल निनो आणि त्याचा जो आर्थिक परिणाम आहे, तो आर्थिक परिणाम पहिले आपल्याला दिसतो एन्व्हायरमेंटवर, नंतर तो दिसतो कमी पावसावर. पण कमी पावसापेक्षा सुद्धा तीव्र उन्हाळ्यामुळे जी भूजल पातळी असते त्या पातळीवर आणि तिथे जे पीक घेतलेलं असतं त्या पिकाच्या उत्पादकतेवर परिणाम होत असतो. आणि तो उत्पादकतेचा परिणाम हा तुम्हाला अंतिमतः कमी उत्पादनामुळे भाववाढीला चालना देणारा असतो आणि केजमध्ये
मध्ये आता आपण जातोय ही वस्तुस्थिती आपल्याला आता नाकारता येत नाही, कारण आज जूनच्या 3ऱ्या आठवड्यात अजून 3 ते 4 दिवस आपल्याला काही पाऊस येईल अशी चिन्ह नाही आहेत. हीट वेव्ह ज्याला आपण म्हणतो ती हीट वेव्ह अजूनही संपूर्ण महाराष्ट्रभर आहे. आता मी पंढरपूर, सांगोला, खटाव-माण या भागात खूप फिरलो. तुम्हाला सांगतो, जेव्हा आपल्या मोबाईलमध्ये आम्ही टेम्परेचर पाहायचो तेव्हा 40-42 टेम्परेचर दिसायचं, 36-38 टेम्परेचर दिसायचं. परंतु जेव्हा प्रत्यक्ष जमिनीवर शेत जिथे घेतलं जातं तिकडे गेलो तेव्हा तेच टेम्परेचर साधारणतः 46-48 असायचं. आता इतक्या तीव्र तापमानामध्ये तुमचं शेत जरी तयार झालं काढायला, तरी देखील ते टोमॅटो जाऊन काढायला, ते बटाटे जाऊन काढायला, ते भुईमुग ते टोमॅटो, बटाटे, त्याच्यानंतर वांगी झाली असतील, पालेभाज्या असतील, त्या काढायला त्या शेतामध्ये तीव्र उन्हाखाली बसणं आणि त्यात काम करणं, याच्याकरता मजूर आता तयार होत नाहीत. 10:30 नंतर सकाळच्या 11 वाजेपर्यंत फार तर ते तिकडे काम करतात. 11 सुद्धा मी खूपच सांगितलं, 10 वाजता जातात. सकाळी 7ला येऊन 10ला आपापल्या घरी जातात आणि संध्याकाळी 5च्या नंतर तास दीड तास काम करतात. त्यामुळे अनेक ठिकाणी मी पाहिलं की उभं पीक जे आता काढायला आलेलं आहे, पण काढायला माणसं मिळू शकत नाहीत, ही परिस्थिती आहे. याच्यामुळे 2022 साली तापमानाची जेव्हा अशीच वाढ झालेली होती तेव्हाही अल निनोचा इम्पॅक्ट होता, परंतु तो इतका 63% इतका स्ट्रॉंग आणि त्याची ड्युरेशन इतकं मोठं नव्हतं. त्यावेळेला ऊसाची लागवड जी झालेली होती त्या ऊसाची उत्पादकता आपल्याकडे तब्बल 30% कमी झालेली होती आणि भाज्यांचं जे उत्पादन आहे ते 20% इम्पॅक्ट त्याच्यावर झालेला होता. त्याच्यामुळे साहजिकच भाज्या कमी असल्या की त्याचा सप्लाय कमी असला आणि डिमांड खूप असली, इकॉनॉमिक्सचा साधा नियम आहे की आपली भाववाढ त्याच्यातनं दिसायला लागते. म्हणजे याचा अर्थ हायर द सरफेस टेम्परेचर, हायर द सरफेस टेम्परेचर इट इज मोर डेंजरस दॅन लोअर रेन्स. कमी पावसापेक्षा सुद्धा भूजल पातळी खाली जाणे आणि भूपृष्ठावरचं तापमान अधिक होणे, की जो अल निनोचा इम्पॅक्ट आहे, त्याच्यामुळे आता महागाई आपल्याकडे खूप मोठ्या प्रमाणात वाढत चाललेली आहे आणि ती येत्या काळात आणखीन वाढेल अशी चिन्ह दिसत आहे. अल निनोचा इम्पॅक्ट हा वाढत जाणार आहे. सरकारी पातळीवर, कृषी पातळीवर म्हणजे ग्रामीण भागांमध्ये या सगळ्यासाठी काय काय उपाय करणं गरजेचं आहे? कारण एक गोष्ट आहे की आपण बघितलं काही संस्था, मग पाणी फाउंडेशन असेल किंवा नाम सारख्या संस्था असतील, ज्या आपल्या नदी पात्रातला गाळ काढून तिथली क्षमता वाढवण्याची काम करतात. शेततळ्यांचा एक प्रकल्प सरकारने हाती घेतलेला होता. पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवा आणि रेन वॉटर हार्वेस्टिंग करा, यासाठी आपलं पाणी वगैरे अशा संस्था, संघटना आहेत. पण यामध्ये जनसहभाग जो आहे तो मोठ्या प्रमाणावर वाढण्याचं गरजेचं आहे. काय काय तुम्हाला वाटतं सर की उपाय केले पाहिजेत? याच्यात मी एक सांगतो की ज्या नाशवंत माल आहे ना, त्या नाशवंत मालाची जी महागाई आहे ती महागाई सर्वात जास्त आपल्याकडे दिसते. याचं कारण त्याची उपलब्धता सर्वात कमी आहे. दुसरं, ज्या तेलबी आहेत, डाळी आहेत की जी अशा तीव्र उन्हाळ्याला टिकू शकतात, त्याच्यावर त्याचा तेवढा इम्पॅक्ट आपल्याला होताना दिसत नाही, बिकॉज दे आर बेटर इम्युन फॉर हायर टेम्परेचर्स. पण उत्पादकता आणि पाऊस यांचा जो संबंध आहे त्यापेक्षा उत्पादकता आणि भूपृष्ठ तापमान आणि भूजलाची पातळी याचा संबंध आता समोर आल्यानंतर आपल्याकडे शासन नेमकं काय करतंय हे बघायला पाहिजे. आता तुम्ही म्हणाल की कमी पावसाचा आणि महागाईचा संबंध हा भूपृष्ठापेक्षा जास्त कसा, तर त्याचं उत्तर अगदी साधं आहे. ते म्हणजे महाराष्ट्रामध्ये गेल्या काही वर्षामध्ये सिंचनाचं प्रमाण खूप वाढलंय. मग ते कालवे असतील, विहिरी असतील, शेततळी असतील, त्याच्यामुळे पावसा व्यतिरिक्त शेतीला पाणी मिळण्याचं जे स्रोत आहेत ते स्रोत आपण बऱ्यापैकी वाढवलेले आहेत. अर्थात ते काम फार ग्रेट झालंय वगैरे, पण चांगलं काम झालंय एवढं मात्र मी नक्की म्हणेन. पण आत्ताच्या काळामध्ये शासन आणि शेतकऱ्यांनी काय केलं पाहिजे याची जी चर्चा आपण करू इच्छित आहे ती अतिशय योग्य आहे. याचं कारण असं आहे की भूपृष्ठ तापमान आणि भूजल हा एक नवीन मुद्दा आता कमी पावसापेक्षा जास्त समोर येतोय. एकीकडे युद्धाची झळ कमी होते आहे, परंतु भूपृष्ठ तापमानाची झळ जी आहे ती खूप आपल्याकडे वाढत चाललेली आहे आणि त्याच्यामुळे जवळपास तज्ञांचा असा अंदाज आहे की 0.5% महागाई
आणि 0.5% इज अ व्हेरी बिग सम. हा खूप मोठा आकडा आहे. ती महागाई ही या भूपृष्ठ तापमानामुळे वाढणार आहे. याचं कारण अल निनोच्या इम्पॅक्टमुळे, उन्हाची तीव्रता जास्त काळ असल्यामुळे जवळपास भूपृष्ठाचं तापमान हे 2 ते 2.5 डिग्रीनी वाढतंय. आणि 2 ते 2.5 डिग्रीनी वाढल्यानंतर सरकारला तर निश्चित करावं लागतं. मग आता सरकार आणि आरबीआय हे दोन काय करतात ते आपण पाहूया. पहिली गोष्ट अशी आहे की सरकार काय करतं, हमी भावामध्ये जे धान्य खरेदी करतं तो हमी भाव बांधून देतं आणि त्याची जी सरकारची ही आहे ती धान्य खरेदी वाढवते. आपल्याला मागच्या वेळेला आठवत यांनी अनेक मुलाखतींमध्ये सांगितलेलं होतं. दुसरं, ग्रामीण रोजगार योजना वाढवतात. मग त्याच्यामध्ये रस्त्याची बऱ्याच चर खणणे, बऱ्याच गोष्टी सरकार त्या ग्रामीण लोकांना किंवा ग्रामीण जनतेला हाताला काम मिळावं याच्याकरता काही योजना हातात घेत असतात. त्याच वेळेला सरकारच्या ज्या असंख्य सामाजिक वेलफेअर स्कीम आहेत, सोशल वेलफेअर स्कीम आहेत, त्याच्यावरचं जे अलोकेशन आहे ते अलोकेशन आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन सरकार जोरात करायला लागतं, जेणेकरून ग्रामीण महाराष्ट्र या जनतेच्या, शेतकऱ्याच्या हातामध्ये जो पैसा आता नाही आहे, याचं कारण उत्पादनता कमी झालेली आहे, इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी कमी झालेली आहे, तर त्याच्या हातात थोडंसं खेळतं भांडवल मिळावं याच्याकरता म्हणून प्रयत्न केलेला आहे. प्रयत्न करताना आपल्याला दिसणार आहेत. याचं कारवाई वाढते आणि दुसरीकडे इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी खाली जाते आहे. या दोहोंमुळे महागाईवरचं नियंत्रण ठेवणे की विकासचा दर वाढवणे असा जेव्हा प्रश्न आरबीआय समोर येतो, तेव्हा महागाईचा दर कंट्रोल करण्याकरता आरबीआय पहिले प्रयत्न करते. याचं कारण त्याचा संबंध लोकक्षोभाशी आहे आणि सरकार लोकक्षोभाला आणि लोकक्षोभातून निर्माण होणाऱ्या परिणाम होणाऱ्या दानावर जास्त काळजी करते. त्यामुळे आता जी प्रायोरिटी आरबीआयची असेल ती म्हणजे महागाई नियंत्रणात ठेवण्याकरता जे जे करावं लागेल, काय जे ते सगळं सरकार करेल, ही आत्ताची वस्तुस्थिती आहे. पण भूपृष्ठ तापमान जर मेंटेन करायचं असेल तर सर्वात महत्वाचं आहे ते म्हणजे आपल्याकडचे तलाव, तळी, कालवे, छोटे छोटे झरे हे सगळे प्राणपणानं जपले पाहिजेत. तेच आपलं भूपृष्ठ तापमान कंट्रोलमध्ये ठेवू शकतात, ज्याच्यावर तुमच्या देशाची महागाई एक प्रकारे अवलंबून असते. खूप महत्वाचे मुद्दे आहेत सर यामध्ये. आणखी एक जो मुद्दा आपण आत्ताच हरित वारी या संदर्भात बोलत होतो, कारण वारी येऊ घातलेली आणि तुम्हाला माहितीये की वारीला उपस्थित राहणाऱ्या वारकऱ्यांची संख्या ही पेरणीवर खूपदा अवलंबून असते. आत्ता वारी मार्ग चांगला झाला असला तरी तिथे वृक्ष वाढवणे हा एक फार महत्वाचा मुद्दा आहे. त्यामध्ये एक चर्चेला गेलं होतं की आयुष्यभर प्रत्येक व्यक्तीला साधारणतः जो ऑक्सिजन लागतो त्याच्यासाठी 450 एवढी झाडं असली पाहिजेत. आणि भारतामध्ये प्रमाण ते पर डोई जर आपण बघितलं, दर डोई जर बघितलं तर ते 28 झाडं एवढं आहे. म्हणजे आपल्या सगळ्यांची मिळून एक अशी मोठी जबाबदारी आहे की पर्यावरणाच्या रक्षणासाठी, पर्जन्यमान सामान्य राहावं यासाठी, भूपृष्ठ तापमान ज्याबद्दल आपण सातत्याने बोलतो आहोत त्यासाठी काही ठोस पावलं, हे म्हणजे यासाठी फक्त सरकारवर अवलंबून राहणार आहे का आपण, का आपण सगळ्यांनी मिळून यामध्ये सहभाग दिला पाहिजे? सर तुम्ही काय सांगाल? वेगळा मुद्दा याच्यापेक्षा आहे आणि तो फक्त मी एका शेर याच्या माध्यमातून सांगेन आणि त्यात सर्व काही आलेलं आहे. पिछले साल इस शहर ने नदियों का और तालाबों का कत्ल किया था. पिछले साल इस शहर ने नदियों का और तालाबों का कत्ल किया था. इस साल बारिश ने तो सिर्फ बदला लिया है. या दोन वाक्यामध्ये आजची सगळी अवस्था आलेली आहे. आम्ही सगळी आमची अवस्था पाण्याचे स्रोत ही प्रत्येकाने रेन वॉटर हार्वेस्टिंग, प्रत्येकाने पाण्याची बचत, प्रत्येकाने आपापल्या आजूबाजूला असणारी हिरवळ आणि ग्रीन कव्हर वाढवणे ही लक्झरी नाही आहे, ही आता अल निनोमुळे आपल्याला आलेली जबाबदारी आहे. एक मोठं संकट येऊ घातलेलं युद्धाचं संकट होतं, अंतर्गत सुरक्षेचे संकट, वाढलेल्या तापमानाचं संकट आणि यामध्ये आपल्या समोर एक अधिक काळ असणाऱ्या अल निनोच्या प्रभावामुळे पर्जन्यमान कमी होण्याचं एक मोठं संकट आहे. या परिस्थितीला जर तोंड द्यायचं असेल तर प्रत्येकाला सजगतेने राहावं लागणार आहे.
आपली भूमिका चांगली बजावावी लागणार आहे आणि त्यासाठी पाण्याचा प्रत्येक थेंब जो आहे तो वाचवण्यासाठीचे प्रयत्न करायला लागणार आहे. याबद्दलचे खास रिपोर्ट आम्ही नवराष्ट्रवर दाखवतो आहोतच, ते अवश्य बघा. आजच्या या चर्चेबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमची मतं आम्हाला अवश्य कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तूर्तास मी आणि निरगुडकर सर आपली रजा घेतो. धन्यवाद. धन्यवाद.